यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी डॉक्टर राजेंद्र काकडे या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आधीचे व्हिडिओ आपण मॉक टेस्टच्या संदर्भातले मी जे बनवलेले आहे ते आपण पाहिले असतीलच. आपल्याजवळ आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा टाइम टेबलसुद्धा आलेला असणारच आहे. हा जो व्हिडिओ आहे, सदरील व्हिडिओ हा तुमच्या हॉल तिकीट संदर्भातला मी बनवत आहे. चला तर मग आपण पाहूया की विद्यार्थ्याचं हॉल तिकीट हे नेमकं कसं डाउनलोड करायचं आहे. त्यातपूर्वी मी आपणास विनंती करेल की जर आपण राजेंद्र काकडे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच हे चॅनल सबस्क्राईब करावं, जेणेकरून यशवंतराव चव्हाण विद्यापीठाशी निगडीत असलेले जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपणास तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होतील. चला तर मग सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ त्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे हे तुम्हाला माहितीच आहे, YCMU डिजिटल युनिव्हर्सिटी.ac. तर या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला हॉल तिकीट. तर या हॉल तिकीटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. हॉल तिकीटवर क्लिक केल्यानंतर एक्झामचा जो इव्हेंट आहे, आता सध्या येऊ घातलेल्या एक्झामचा जो इव्हेंट म्हणजे मे-जून 2020ला आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर PRN नंबरसुद्धा आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. PRN नंबर मी एंटर करतो 2013. हा PRN नंबर या ठिकाणी मी एंटर करत आहे. हा जो काही कॅप्चा कोड दिलेला असतो तो कॅप्चा कोडसुद्धा टाकणे अनिवार्य आहे. तो कॅप्चा कोडसुद्धा मी आता या ठिकाणी टाकत आहे. U5 सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकत असाल विद्यार्थ्याचं नावसुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. आणि जे डाउनलोड आहे ह्या डाउनलोडमध्ये आता आपल्याला क्लिक करायचं आहे. या डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक्झामचं हॉल तिकीट आता या ठिकाणी आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तो यामध्ये एक त्रुटी या ठिकाणी राहून गेलेली आहे. जरी विद्यार्थ्यांचे जे कोर्सचे जे कोड आलेले आहेत, कोर्स नियम आलेले आहे, परंतु नेमकी कुठली एक्झाम कुठल्या डेटला कुठल्या तारखेला होणार आहे ते अजून आलेलं नाही. टाईमसुद्धा या हॉल तिकीटवर आलेला नाही. तर नवीन हॉल तिकीट येतील. जर नाही आले तर आपल्याकडे टाईम टेबल आहेच. हॉल तिकीट आपल्याकडे हे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा याची प्रिंट करून घ्या. या ठिकाणी प्रिंटचं सुद्धा ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रिंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जर तुमचा लॅपटॉपवर तुम्ही किंवा कुठल्याही इंटरनेट कॅफेवर तुम्ही जर बसले असाल किंवा ते हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी बसले असाल तर लगेच या हॉल तिकीट तुम्ही प्रिंट देऊ शकता. तर अशा प्रकारे हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीचं तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करण्याची प्रोसेस आहे. पुन्हा एकदा मी सांगेल, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल व राज बॉटनी हे चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा. कारण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीचे जे नवीन व्हिडिओ किंवा एक्झामच्या संदर्भातले जी काही माहिती असेल ते व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचणारच आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, तुमच्या इतर मित्रांनासुद्धा सांगा व हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.